नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या व्यस्त जीवनात एक खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. खरं तर ही आपल्या सगळ्यांचीच अडचण आहे. म्हणजे बघा, लोकांकडे वेळ तर नाहीये, पण त्यांना बाहेरचं मैद्याचं, तेलकट आणि केमिकल्स असलेलं प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं अन्न खाऊन आजारीही पडायचं नाहीये. आणि हीच अडचण, हीच समस्या आपल्यासाठी एक प्रचंड मोठी बिझनेस संधी आहे. आपण इथे पाहू शकतो, एका बाजूला आहे ते जुनं अनहेल्दी फास्ट फूड, जे चवीला चांगलं लागतं पण आरोग्याला हानिकारक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे आरोग्याचा एक नवीन आकर्षक मार्ग, भरड धान्य, वाफेवर शिजवलेलं आणि पौष्टिक अन्न. तर मग या हाय पोटेन्शियल बिझनेस मॉडेलचा संपूर्ण रोड मॅप, म्हणजे सुरुवातीपासून ते नफा कमावण्यापर्यंतचा सगळा प्रवास आपण आज पाहणार आहोत. आपण 6 भागांमध्ये यावर सविस्तर चर्चा करणार आहोत, जेणेकरून एकही गोष्ट सुटणार नाही. अगदी बरोबर. आपण सुरुवात करू बाजारात नक्की संधी काय आहे हे समजून घेण्यापासून. मग आपली नाविन्यपूर्ण संकल्पना काय असेल ते पाहू. त्यानंतर आपण उत्पादनांची ठोस ब्लूप्रिंट तयार करू, व्यवसायाची उभारणी कशी करायची ते समजून घेऊ, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, गुंतवणूक आणि नफा याचं गणित मांडू. आणि शेवटी मार्केटिंगसाठी एआयचा वापर करून स्पर्धेत 2 पावलं पुढे कसं राहायचं हे सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापासून. भाग पहिला, बाजारातील संधी. बघा, आज बाजारात एक अशी मोठी मागणी तयार झाली आहे जिथे लोकांना आरोग्य आणि सोय या दोन्ही गोष्टी एकत्र हव्या आहेत. आणि गंमत म्हणजे या सोयीसाठी आणि आरोग्यासाठी ते थोडे जास्त पैसे द्यायलाही अगदी तयार आहेत. हे वाक्य आजच्या ग्राहकांचं अगदी अचूक परफेक्ट वर्णन करतंय. खरं तर ही फक्त एक इच्छा नाही राहिलीये, तर ती एक तीव्र गरज बनलीये. अगदी बरोबर. म्हणजे बघा ना, लोकांना हॉटेलसारखी चव हवी आहे, पण सोबतच घरच्या जेवणासारखं आरोग्य आणि विश्वासही हवाय. त्यांना माहीत आहे की बाहेरचं अन्न चविष्ट असतं, पण ते कितपत स्वच्छ आहे हे माहीत नसतं. आणि हे सगळं त्यांना एका सोप्या, आकर्षक पॅकेटमध्ये हवंय. हीच ती पोकळी आहे, हीच ती गॅप आहे, हीच ती संधी आहे जी आपल्याला भरायची आहे. आता येऊया आपल्या जबरदस्त आणि तितक्याच सोप्या सोल्युशनकडे. भाग दुसरा, नाविन्यपूर्ण संकल्पना. बाजारातील या मोठ्या समस्येवर आपलं एकच प्रभावी उत्तर आहे, रेडी टू स्टीम मील किटची ही अनोखी गेम चेंजिंग संकल्पना. आता रेडी टू स्टीम म्हणजे काय हे स्पष्टपणे समजून घेऊया, कारण हे बाजारात मिळणाऱ्या रेडी टू ईट पदार्थांसारखं अजिबात नाही, ज्यात प्रिझर्वेटिव्ह टाकून अन्न आधीच शिजवलेलं आणि पॅक केलेलं असतं. आपलं उत्पादन पूर्णपणे वेगळं आणि ताजं आहे. यात ताज्या, कापलेल्या आणि स्वच्छ केलेल्या भाज्या, पौष्टिक भरडधान्य आणि चविष्ट मसाले एका किटमध्ये असतील. ग्राहकाला फक्त हे साहित्य स्टीमर किंवा कुकरमध्ये टाकायचंय आणि अवघ्या 10 मिनिटात ताजं, गरमागरम, घरच्यासारखं जेवण तयार. यात ताजेपणा हाच आपला USP आहे. जरा विचार करा, ग्राहकांसाठी हे किती सोपं आणि सुखद आहे. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं, आपलं आकर्षक आणि फ्रेश किट उघडायचं. दुसरं, त्यातील सर्व ताजं साहित्य स्टीमर किंवा कुकरमध्ये ठेवायचं. आणि तिसरं, फक्त 10 मिनिटात गरमागरम, पौष्टिक जेवण ताटात हजर. म्हणजे चवीशी कोणतीही तडजोड नाही, आरोग्याशी तर अजिबातच नाही, आणि वेळेची तर प्रचंड बचत. फक्त सोयीस्कर आणि आरोग्यदायी जेवण. चला, आता आपण प्रत्यक्ष उत्पादनांकडे वळूया, म्हणजे या व्यवसायाच्या हृदयाकडे, त्याच्या केंद्रस्थानी. भाग तिसरा, उत्पादनांची ब्लूप्रिंट. आपण आपल्या आरोग्य जागरूक ग्राहकांना नक्की काय विकणार आहोत याची काही ठोस, तोंडाला पाणी सुटणारी आणि आकर्षक उदाहरणं पाहूया. आपलं पहिलं उत्पादन, इन्स्टंट नाचणी इडली किट. आता याची खासियत काय, तर यात ओल्या पिठाचा व्याप नाही, ते आंबवण्याची वाट बघायची गरज नाही. आपण आंबवलेलं पण कोरडं पीठ देणार आहोत, जे थेट वाफेवर शिजवून मऊ लुसलुशीत इडल्या बनवता येतात. आणि एवढंच नाही, तर सोबत इन्स्टंट तयार होणारी सुक्या खोबऱ्याची चटणी पावडर सुद्धा असेल. म्हणजे सकाळचा नाश्ता एकाच वेळी पौष्टिक, चविष्ट आणि आश्चर्यकारकपणे झटपट तयार. आपलं दुसरं उत्पादन, बाजरी मटार खिचडी किट. इथे आपण व्हॅक्यूम पॅकेजिंग या आधुनिक आणि जबरदस्त तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत, जे आपला ताजेपणा टिकवून ठेवेल. या तंत्रज्ञानामुळे चिरलेलं आलं, मिरची, ताजे मटार, बाजरी आणि डाळ यांसारख्या गोष्टी अगदी ताज्या राहतील, जणू काही आत्ताच कापल्या आहेत. ग्राहकाला फक्त पाणी घालून हे मिश्रण वाफवायचं आहे. पौष्टिक, घरगुती चवीची खिचडी मिनिटात तयार. आणि तिसरं उदाहरण पाहूया, हेल्दी ज्वारी उपमा किट. यात आपण नेहमीच्या रव्याऐवजी ज्वारीचा पौष्टिक भरडा वापरणार आहोत. यात आधीच सर्व आवश्यक मसाले मिसळलेले असतील, ज्यामुळे चव अगदी उत्तम येईल. हा एक हाय फायबर आणि अत्यंत पौष्टिक पर्याय आहे, जो सगळ्यांच्या आवडत्या उपण्याला एक आवश्यक आरोग्यदायी अपग्रेड देतो.
अशा प्रकारे पारंपरिक पदार्थांना आधुनिक आणि आरोग्यदायी रूप देण्यामध्ये प्रचंड मोठी संधी दडलेली आहे. तर ही झाली आपली उत्पादनं. पण हे सगळं प्रत्यक्षात आणायचं कसं? आता आपण या व्यवसायाच्या ऑपरेशनल भागाकडे येऊया. भाग 4, व्यवसायाची उभारणी. हे उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या पायऱ्या, मशिनरी आणि कायदेशीर बाबी आता आपण सविस्तर समजून घेऊया. या व्यवसायात आपला सर्वात महत्त्वाचा हत्यार किंवा म्हणूया की जादूची कांडी आहे, ती म्हणजे व्हॅक्यूम पॅकेजिंग मशीन. साधारण 10 ते 15 हजारात मिळणारं हे मशीन एक खर्च नाही, तर एक अतिशय महत्त्वाची गुंतवणूक आहे. हो, कारण आपण रासायनिक प्रिझर्वेटिव्हज अजिबात वापरणार नाही आहोत. या मशीनच्या मदतीने आपण पदार्थांचा ताजेपणा आणि शेल्फ लाईफ नैसर्गिकरित्या वाढवणार आहोत. हाच आपल्या ब्रँडचा सर्वात मोठा USP म्हणजेच वेगळेपण असेल. नो केमिकल्स, ओन्ली फ्रेशनेस हे आपलं ग्राहकांना वचन असेल. कोणताही अन्न व्यवसाय कायदेशीररित्या आणि प्रामाणिकपणे करण्यासाठी 2 परवाने अत्यंत आवश्यक आहेत. पहिला, FSSAI लायसन्स, जो भारतातील कोणत्याही अन्न व्यवसायाचा पाया आहे. तो तुमच्या अन्नाच्या गुणवत्तेची हमी देतो. आणि दुसरा, शॉप ॲक्ट लायसन्स, जो तुमच्या व्यावसायिक जागेसाठी कायदेशीर परवानगी देतो. एक लक्षात घ्या, हे परवाने फक्त कागदपत्र नाहीत, तर ते तुमचा ब्रँड विश्वासार्ह बनवतात. ग्राहकाला एक प्रकारची खात्री देतात की तो एका कायदेशीर आणि जबाबदार ब्रँडकडून खरेदी करत आहे. आणि कायदेशीर बाबींप्रमाणेच ग्राहकांचा विश्वास जिंकणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. कारण अन्न व्यवसायात बाकी सर्व गोष्टींपेक्षा विश्वास हाच तुमचा सर्वात मौल्यवान आणि महत्त्वाचा घटक असतो. अगदी खरं आहे. पण मग प्रश्न येतो, हा विश्वास आपण नक्की निर्माण कसा करणार? फक्त लायसन्स दाखवून तर नाही होणार. याचं उत्तर आहे डोळ्यांना दिसणारी आणि पारदर्शक स्वच्छता. आपल्या किचनमध्ये ग्लोव्ज, हेअरनेट आणि मास्क वापरणं हे बंधनकारकच करायचं. आणि फक्त वापरायचं नाही, तर आपल्या मार्केटिंग व्हिडिओमध्ये, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर ही स्वच्छता अभिमानाने दाखवायची. जेव्हा ग्राहक स्वतःच्या डोळ्यांनी पाहतील की त्यांचं अन्न किती स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात बनतंय, तेव्हा त्यांचा तुमच्यावरचा विश्वास आपोआप कित्येक पटींनी वाढेल. लक्षात ठेवा, स्वच्छता हे एक अत्यंत शक्तिशाली मार्केटिंग टूल आहे. ठीक आहे, आता आपण त्या भागाकडे वळूया ज्याची सगळेच वाट पाहत असतात, जिथे आपण आकडेवारी पाहणार आहोत. भाग 5, गुंतवणूक आणि नफा. बरोबर, कारण कोणताही व्यवसाय शेवटी आकड्यांवरच चालतो. तर हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर आहे आणि यात किती मोठी क्षमता आहे, हे आता आपण प्रत्यक्ष आकड्यांमधून पाहूया. चांगली गोष्ट ही आहे की या व्यवसायासाठी सुरुवातीची एकूण गुंतवणूक खूप जास्त नाही. साधारणपणे 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत असेल. यामध्ये तुमचं ते महत्त्वाचं व्हॅक्यूम पॅकेजिंग मशीन, ब्रँडिंग आणि पॅकेजिंगचा खर्च आणि सुरुवातीला लागणारा कच्चा माल या सर्वांचा समावेश आहे. म्हणजे अगदी कमी भांडवलात एका मोठ्या संभाव्यतेचा व्यवसाय सुरू करता येतो. आता नफ्याचं गणित पाहूया, जे खूपच आकर्षक आहे. आपल्याला एक किट बनवण्यासाठी कच्चा माल आणि पॅकेजिंग मिळून साधारण 30 ते 40 रुपये खर्च येईल. पण आपण तेच किट बाजारात सहज 80 ते 120 रुपयांना विकू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढा फरक का? कारण ग्राहक फक्त पदार्थांसाठी पैसे देत नाहीये, तर तो त्याच्या वेळेची, त्याच्या सोयीची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आरोग्याची किंमत मोजत आहे. त्यामुळे आपल्याला यात खूप चांगलं प्रॉफिट मार्जिन मिळतं. आता सगळ्यात रोमांचक भाग. जर आपण दिवसाला फक्त 50 किट्स विकण्याचं एक साधं आणि वास्तववादी लक्ष ठेवलं, जे सहज शक्य आहे, तरीसुद्धा आपण महिन्याला सहज 60,000 ते 90,000 रुपयांचा निव्वळ नफा कमवू शकतो. हे आकडे स्पष्टपणे दाखवतात की या बिझनेस मॉडेलमध्ये किती प्रचंड आर्थिक क्षमता आहे. आणि आता आपण येऊया शेवटच्या पण या आधुनिक युगातील अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे. भाग 6, AI मार्केटिंगची ताकद. उत्पादन चांगलं आहे, नफाही चांगला आहे, पण ते लोकांपर्यंत पोहोचवणार कसं? इथे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपला ब्रँड इतरांपेक्षा कितीतरी पटीने वेगाने कसा वाढवू शकतो ते पाहू. आपण 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो. पहिलं, फोटोशूट. आपल्या किटचे साध्या मोबाईलने काढलेले फोटो घेऊन Flare.ai सारख्या टूलने त्याला 5 स्टार हॉटेलच्या डिशसारखं प्रोफेशनल आणि आकर्षक लुक देऊ शकतो, तेही जवळपास 0 खर्चात. दुसरं, टार्गेटेड ॲडव्हर्टायझिंग. फेसबुक ॲड्स वापरून आपण आपल्या शहरातील फिटनेस फ्रीक आणि वर्किंग कपल्स यांसारख्या अचूक ग्राहकांपर्यंत थेट पोहोचू शकतो. म्हणजे मार्केटिंगवरचा प्रत्येक रुपया योग्य ठिकाणीच खर्च होईल, वायफळ खर्च नाही. आणि तिसरं, ग्राहक संबंध. ChatGPT वापरून दर आठवड्याला नवीन हेल्थ टिप्स तयार करून आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअपवर पाठवू शकतो. यामुळे त्यांच्याशी आपलं नातं अधिक घट्ट होईल आणि ते आपले लॉयल कस्टमर बनतील. तर मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जंक फूडने भरलेल्या या जगात
आरोग्य विकणं हीच आजच्या काळातील सर्वात मोठी आणि सर्वात मौल्यवान व्यावसायिक संधी आहे. आणि हीच संधी आपल्याला आता साधायची आहे, योग्य वेळी योग्य संकल्पनेसह. जाता जाता एक प्रश्न, या आधुनिक आरोग्य किट्ससाठी पॅकेजिंग डिझाईन कसं असावं असं तुम्हाला वाटतं? ते दिसायला कसं असावं? तुमच्या क्रिएटिव्ह कल्पना कमेंट्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा. केपी दी एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.